नमस्कार. आनंदाची गुरुकिल्ली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. सुखी होण्याच्या उद्देशाने सुखाचा शोध घेत एक श्रीमंत माणूस निरनिराळ्या गावातून प्रवास करीत होता. तरी सुद्धा तो काही सुखी झाला नाही. बऱ्याच व्यसनांचाही त्याने स्वतःला सवय लावून घेतली होती, परंतु त्याचे हृदय मात्र सुखापासून वंचितच राहिले. कोणीतरी त्यास सांगितले की सर्व संग परित्याग केल्याने आयुष्यात सुख लाभते. म्हणून ते सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. आपली सारी संपत्ती, घरात साठविलेला खजिना, हिरे, अमूल्य रत्ने, सुवर्णे वगैरे सर्व काही बांधून त्याने त्याचे गाठोडे केले. ते गाठोडे नेऊन एका साधू पुरुषाच्या चरणापाशी त्याने ठेवले व म्हणाला, स्वामीजी, माझी सर्व संपत्ती मी तुमच्या चरणावर ठेवीत आहे. आता मला त्याची काहीच गरज नाही. मी केवळ मनशांती व सुखाच्या शोधात आहे. कुठे लाभेल मला शांती? असे म्हणत पूर्ण शरणागती पत्करून तो साधूच्या चरणावर पडला. त्या साधूने मात्र त्याच्या शब्दाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. घाईघाईत त्याने ते गाठोडे उघडले व त्यातील ऐवज तपासला. त्यात चमकणारे हिरे आणि लखकणारे सोने ठासून भरलेले होते. ते सर्व पाहून साधू महाराजांनी गाठोडे पुन्हा बांधले आणि त्यासह धूम ठोकली. त्या धनाढ्य माणसाला तर फार मोठा धक्काच बसला. अरे चा, हे काय झाली? मी तर माझी सारी संपत्ती एका चोराला वाहिली, एका खोट्या देवभक्तास देऊन टाकली. काय हा माझा मूर्खपणा? असा विचार त्याने केला व त्याच्या दुःखाचे रूपांतर आता क्रोधात झाले आणि त्या साधूचा पाठलाग करण्याकरिता तोही त्याच्या पाठीमागे धावत सुटला. त्या साधूला काही जोरात धावता येईना. तेथील सर्व गल्ल्यातून आणि बोळ्यातून फिरून फिरून अखेर त्याने जेथून पळायला सुरुवात केली होती त्याच जागी म्हणजे एका झाडाखाली तो येऊन पोहोचला. धापा टाकत तो धनवान माणूस सुद्धा त्याच जागी येऊन पोहोचला. त्याने काहीही म्हणण्यापूर्वी तो साधू म्हणाला, अरे चा, तुमची सारी धन दौलत घेऊन मी नेईन, नाहीसा होईन म्हणून तुम्ही घाबरलात की काय? घ्या, सारे काही इथेच आहे. मला याची काही गरज नाही. हे सर्व तुमच्याच पाशी असू द्या. असे म्हणून ते गाठोडे साधूने त्या धनाढ्य माणसाला देऊन टाकले. हरविलेली संपत्ती पुन्हा लाभली म्हणून तो धनवान माणूस अत्यंत आनंदित झाला. इथेच तर शांती आहे, साधू म्हणाला. हे पहा, तुम्ही इथे आलात त्यापूर्वी सारी संपत्ती तुमच्यापाशी होती ना, परंतु त्याचा आनंद काही तुम्ही उपभोगला नाही. आता सुद्धा तीच सारी संपत्ती तुमच्यापाशी आहे, परंतु तुमचे हृदय मात्र कसे अत्य आनंदाने भरून गेले आहे. मग हा आनंद, हे सुख आले तरी कुठून? त्या संपत्तीतून की तुमच्या अंतःकरणातून? या गोष्टीवरून असे स्पष्ट दिसून येते की सुख काही आपल्यापासून दूर नाही, तर आपल्यातच वास करीत आहे. बायबलमध्ये म्हटलेच आहे की स्वर्गाची सारी सत्ता, सारे साम्राज्य तुमच्यातच वसलेले आहे. संपत्तीचे गाठोडे घेऊन जागोजागी भटकणाऱ्या त्या धनवान माणसाप्रमाणेच आपल्यातील कित्येक जणांना या सत्याचे आकलन होत नाही आणि याच कारणास्तव स्वतःच्या सुखाकरिता आपण दुसऱ्यासमोर हात पसरतो. वा, सुरेख, तुम्ही फार छान काम केले, असे म्हणून ऑफिसमध्ये साहेब जेव्हा आपल्या कामाची छानपैकी स्तुती करतो तेव्हा आपल्याला आपण हवेतच तरंगायला लागतो आणि जर त्यांनी एखादी टीका केली तर आपला आनंद पळून जातो. अशाप्रमाणे आपण एखाद्या फुटबॉलासारखे आयुष्य जगतो. कुणीही यावे आणि लाथाडून जावे. एक तरुण स्त्री समुद्र किनाऱ्यावर आपल्या लहानग्या मुलीशी खेळत होती. अचानक एक मोठी लाट आली व तिचे मूल वाहून गेले. माझे बाळ वाहून गेले, असे म्हणून ती स्त्री मोठमोठ्याने आकांत करू लागली. समुद्र देवतेने तिचे रुदन ऐकले आणि शांत होत त्या बाळाला काठावर जीवित परत आणले. आनंदाने त्या स्त्रीने आपल्या बाळाला मिठीच मारली व त्याच्या गालावर मुक्यांचा वर्षाव केला. बाळाच्या पावलांकडे पाहताच तिच्या लक्षात आले की बाळाच्या एका पायातील सँडल हरवली आहे.
क्षणातच तिचा आनंद विरून गेला आणि पुन्हा ती त्या हरवलेल्या चपलांबद्दल दुःख करू लागली. अरे रे, एक सँडल तर गेली. अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या गोष्टीत हरवून जातो आणि जीवनाने दिलेल्या मोठमोठ्या भेटींकडे, आनंदाकडे संपूर्ण दुर्लक्ष करतो. एका शेतकऱ्याला एकदा मोसमात टोमॅटोचे भरघोस पीक मिळाले. तरी सुद्धा तो शेतकरी फारच काळजीत दिसत होता. त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला त्याच्या चिंतेचे कारण विचारले. तसं तो म्हणाला, माझ्या डुकरांना मी नेहमी टोमॅटो खायला घालतो. शेजाऱ्यांनी विचारणे केली, मग तुझी तक्रार काय आहे? तुला तर यावेळी भरघोस पीक लाभले आहे. यावर त्या शेतकऱ्याने म्हणाला, हो ना, मला पीक तर भरघोस मिळाले आहे, परंतु माझ्या डुकरांना घालण्यासाठी माझ्यापाशी एकही सडलेले टोमॅटो नाही. मी त्यांना खायला काय बरे घालू? सोप्या शब्दात सांगायचे तर सुख हे एखाद्या कुलपाप्रमाणे असून बुद्धिमत्ता त्याची चावी आहे. ही शहाणपणाची चावी जर तुम्ही विरुद्ध दिशेला फिरवलीत तर तुमचे सुख बंदिस्त होऊन राहील आणि हीच चावी जर तुम्ही योग्य दिशेला फिरवलीत तर तुमच्याकरता सुखाचे दालने खुले करतील. म्हणून नेहमी आनंदी आणि उत्साही जीवन जगण्यासाठी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा आणि स्वतःही आनंदी राहा आणि इतरांनाही आनंद द्या. धन्यवाद.